नमस्कार, मी विद्यानिवृत्ती मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तुम्हाला सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। माझ्या सगळ्या लाडक्या व्ह्यूअर्सच्या सांगण्यावरून विद्यानिवृत्ती चॅनल मध्ये आज पहिल्यांदाच मराठीत व्हिडिओ बनवत आहोत। त्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच दाद द्या ही मी आशा बाळगते। या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रीयन जेवढे सण असतील त्यांचा जो माहिती असेल ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवली जाईल। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावं ही तुम्हाला विनंती आहे आणि शेअर पण आपल्या मित्र नातेवाईकांच्या समवेत तुम्ही करावे ही मी तुम्हाला विनंती करते। त्या न्यूमरोलॉजी चॅनल वरती तुम्हाला हर एक प्रकारच्या व्हिडिओची प्रत्येक जो सणवार आहे प्रत्येक कंटेंट तुम्हाला मिळणार जाईल। त्यामुळे आपण हा विजयादशमी दसऱ्याचा प्रथम हा मराठी व्हिडिओ सुरू करत आहोत। आपण जाणून घेऊया दसऱ्याचे थोडेसं महत्त्व। आपण सगळेजण म्हणतो की दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केलं जातं, पण असं नाहीये। रावण दहनाचा थोडासा वेगळाच अर्थ आहे की जो विजय मुहूर्तावरती जे आपल्याला असणारे आपल्या अंगकारामध्ये जे आपल्याकडे दृष्ट गुण आहेत त्याचा दहन करणे म्हणजे रावण दहन। 9 दिवसाच्या मित्र अवस्थेमधून कात्यायनी जी दुर्गा माता आहे तिची जी 9 रूपांची आपण पूजा करून जी की दसराचा दिवस साजरा केला जातो तो विजय व्रताप्रमाणे हिंदू धर्मानुसार दसरा हा सण साजरा केला जातो। रामायण संहितेमध्ये दसऱ्याला हे वेगळंच महत्व आहे। जसं की कर्णासारखा श्रेष्ठ कुणी दानवीर नाही आणि रावणासारखा कुणी नाही त्या पृथ्वी तलावरती पुन्हा झालाही नाही असा हा रावण दहनाचा रावण म्हणून आपण संबोधित करत आहोत। म्हणजेच की परत रावण होणार नाही आणि रावण जसा ज्ञानी गुणी विशिष्ट आणि जो धन्यवान होता याला रावण हा शब्द आपण दिला आहे। प्रत्यक्ष रूपी आपल्या सनातन धर्मामध्ये वेदशास्त्रामध्ये रावणाला वेगळं महत्व असून विजयादशमीच्या दिवशी आपण त्याला दहन करतो म्हणजे जो आपल्या कर्मांचा साठा साठलेला आहे त्याच्यावरती दूषित परिणामांची घाण घालून आपण जेव्हा त्याला संपवतो त्याला रावण दहन असं की विजयपथाप्रमाणे दसरा असा सण म्हटलं जातं। विजयपथाप्रमाणे विजय ही दसरा असं त्याला संबोधलं जातं। प्रथम आपण या दिवशी की प्रत्येक विघ्नाची म्हणजे आपण शेतकरी धर्मात महाराष्ट्रीय धर्मामध्ये विघ्न यांना प्रत्येक अवजारांना असं म्हटलं जातं त्याची तुम्ही अवश्य पूजा करावी। याची पूजा करण्यापाठीमागे खूप मोठं शास्त्र आहे कारण प्रत्येक वर्षाप्रमाणे तुम्ही विघ्नाची पूजा करणं यासाठी दसऱ्याचं वेगळंच महत्व आहे। सरस्वतीचं पूजन करून आपल्या ज्या लहान मुलाची पुस्तकं वह्या सरस्वतीचं पूजन करून आपण लहान मुलांना प्रोत्साहनही देऊ शकतो, त्याच्या बौद्धिक विकासामध्ये आपण भर घालू शकतो। महाराष्ट्रीयन धर्माप्रमाणे आपण प्रत्येक दिवशीचा प्रत्येक आयतार प्रत्येक वार प्रत्येक सणवार हा वेगळा असल्यामुळे प्रत्येक सण हा शास्त्रशुद्ध पद्धतीने साजरा करावा। त्याच्या पाठीमागे सखोल अभ्यास करून जे किती सायकोलॉजी प्रमाणे भौगोलिक काहीतरी आधार असल्याप्रमाणे जे वेदशास्त्र आपलं सांगतं। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी दसऱ्याच्या दिवशी तुम्ही नवदुर्गाच्या रूपाप्रमाणे 9 धान्य ठेवून त्याची विशेष रूपे पूजा करून ते शेतामध्ये पेरावं। याने तुमच्या धनधान्यामध्ये प्रगती होऊन धनधान्य समृद्धी तुमची वाढते। त्याचप्रमाणे तुम्ही येणारा काळ तुमचा सुख समृद्धीचा जावा त्यासाठी तुम्ही मित्र अवस्थेत असलेले दुर्गा रूपाचे जे पूजन करून त्या विशिष्ट प्रमाणे तुम्ही जो शास्त्रशुद्ध पद्धतीप्रमाणे जो मंत्र आहे तो पौराणिक मंत्र हा दसऱ्याच्या दिवशी म्हणावा। हे पण प्रचलित गोष्टी आपल्या वेदशास्त्राने सांगितल्या आहेत आणि बाकीच्या ज्या गोष्टींचा आपण जेव्हा संदर्भ घेतो जो की आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायला असेल तो संदर्भ म्हणजे नवीन मुहूर्त पूजन की जो विजय मुहूर्त त्याला म्हटला जातो। त्या दिवशी म्हणजे 12 तारखेला दसऱ्याच्या दिवशी दुपारी 2:22 पासून तो 3:29 पर्यंत विजय मुहूर्त आहे। या काळामध्ये तुम्ही लक्ष्मी पूजन तुमच्या विघ्नांचं पूजन तुमच्या गाडी तुमच्या घरामध्ये जे काही तुमचं पूजनासारखं असेल तुमचं जर हॉटेल या तर तुमच्या ऑफिसची पूजा पण तुम्ही करू शकता। वह्यांचं पूजनाचं विशेष महत्व आहे त्यामुळं घरातली शास्त्रशुद्ध पद्धतीने कुलदेवतेची पूजा करून त्या दिवशी तुम्ही वही पूजन पण केलं तर चांगलंच होईल। आणि याच्यानंतर तुम्ही दसऱ्याची ज्या पूजेप्रमाणे सोनं म्हणजे की आपण जो धन आणि त्याला धन म्हटलं जातं ते एकमेकाला देऊन जी आपट्याची पानं आहेत ते सोनं या प्रमाणात देऊन दसरा हा सण साजरा करावा।
याचप्रमाणे दरवर्षी येणारा हा दसरा सण प्रत्येक गोष्टीचा निश्चय करून येणाऱ्या काळामध्ये मी कुठलं कुकर्म करणार नाही, माझ्याकडनं कुठलीही गोष्ट माझ्याकडनं चुकीची घडणार नाही याची काळजी घ्यावी. मराठी माणसाने हिंदू धर्माप्रमाणे जे महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांना माझा हा संदेश आहे. चालू स्थितीप्रमाणे जे जगात घडत आहे ते आपल्या मुलांना व्यवस्थित सगळून आपल्या ह्या दसऱ्याच्या दिवशी त्याचा दहन करावा. आपल्या ज्या मुली आहेत त्या सुरक्षित कशा राहतील ह्याप्रमाणे ह्या दसऱ्याचा संकल्प करून प्रत्येक वर्षी खऱ्या अर्थाने आपण जो दसरा साजरा करतो त्याचा विजयीच होईल असं मला वाटतं. आपण आपल्या घरामध्ये मुलांना योग्य संस्कार देऊन दसरा कसा साजरा करावा याची माहिती द्यावी. त्यापेक्षा तो माणूस म्हणून कसा जगता येईल हे सांगावं, त्याने आपल्याला विजय होईल. तुम्ही तुमच्या मुलांना जे सांगाल ते योग्यच राहील असं मला वाटतं. येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रत्येक गोष्टीच्या कार्यसिद्धीसाठी होणारा हा दसरा सण हा तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने घडवावा ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती. दसऱ्याच्या माझ्याकडनं तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर ही माहिती चांगली वाटली असेल तर तुम्ही विद्या न्यूमरोलॉजी चॅनल नक्कीच शेअर करावं, नक्कीच सबस्क्राईब करावं. नमस्कार.